हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर पहा, मी रोजच्या टायमाला माझ्या सकाळी बुद्धिमत्तेचा घनाकृती ठोकळा हा जो टॉपिक आहे तो घेतलेला आहे. कारण तो माझा मागे राहिलेला होता, त्यातले काही कन्सेप्ट मला समजलेले नव्हते. तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबवरती बरेच 2-3 यूट्यूबरचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. कोणाचा स्पेसिफिक असं पाहिलेलं नाही आहे. ज्यांचं मला समजेल त्यांचे मी व्हिडिओ पाहत असते. असं प्रॉपर एकाचेच पाहत नाही, वेगळे वेगळे चॅनल्स आहेत त्यावरून मी व्हिडिओ पाहत असते. तर त्यामधून मग पाहिल्यानंतर मला त्याचं व्यवस्थित समजलेलं आहे आणि मग घनाकृती ठोकळ्यावरचे मी गणित आज सोडवलेले आहेत. त्यानंतर मराठी आणि इंग्रजी या दोन्हींचं माझ्याकडे प्लॅनर आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्या प्लॅनरमधून मग मी 1 ते 2 प्रश्नपत्रिका सोडवत असते डेली. तर त्यामध्ये काही प्रश्नपत्रिका 50-50 म्हणजे 50 इंग्रजी आणि 50 प्रश्न मराठीचे असतात. तर काही प्रश्नपत्रिकांमध्ये 100 प्रश्न मराठीचे आणि 100 प्रश्न इंग्रजीचे या पद्धतीने प्रश्नपत्रिका आहेत. तर मग त्या पद्धतीने मग मी सुद्धा एक प्रश्नपत्रिका रोज त्यातली सोडवत असते. म्हणजे त्या दोन्ही विषयांची कंपॅरेटिव्हली माझी तयारी होऊन जाते. त्यामुळे मला कालच्या व्हिडिओला कमेंट आलेल्या होत्या की ताई, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करताय? तर मी ICDSचा फॉर्म भरलेला आहे, त्याचबरोबर समाज कल्याणचा सुद्धा भरलेला आहे आणि त्या दोन्ही पेपरच्या अगोदर माझे मास्टरचे सुद्धा पेपर आहेत. तर मला त्याचासुद्धा अभ्यास माझा चालू आहे. पुस्तकांबद्दल सुद्धा बऱ्याचदा कमेंटमध्ये विचारलं जातं. तर पुस्तकांवरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या पुस्तकांमधून मी अभ्यास करते त्या पुस्तकांचा व्हिडिओ मी यापूर्वीच चॅनलवरती टाकलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर दुपारी बाळ उठल्याच्यानंतर त्याला अंघोळ वगैरे घातली, जेवण भरवलं आणि त्यानंतर मग त्याला थोडीशी TV लावून दिली. तर TV पाहत होता तो आणि माझं साईडला ICDSचा जो टॉपिक आहे, आपलं तांत्रिक जे प्रश्न आहेत त्याची तयारी चाललेली आहे. तर आपल्याला ICDS आणि पोषण असे 30 प्रश्न म्हणजे 60 मार्क आहेत. तर मग त्यालासुद्धा तेवढाच वेळ देणं गरजेचं आहे. आपलं पूर्ण पुस्तक आहे ते वाचून झालं पाहिजे आणि त्याला रिव्हिजनसुद्धा देऊन झाली पाहिजे. म्हणून मग त्या पुस्तकाला कमीत कमी 2दा तरी रिव्हिजन देऊन झाली पाहिजे. त्यामुळे मग ते पुस्तक मी वाचत असते. आता बाळाला पाहता पाहता त्याला काही एवढं जास्त लक्ष देण्याची गरज पडत नाही. पुस्तक म्हणजे एकाग्रचित्त असण्याची गरज पडत नाही. थोडंसं व्यत्यय जरी आला बाळामुळे तरी काही हरकत नाही आणि त्यामुळेच मग मी तो विषय यावेळी ठेवलेला आहे. आणि तसं मला हे बाळ म्हणजे त्याच्यासोबत खेळत असताना किंवा त्याला तो आजूबाजूला खेळत असताना मला नोट्स काढणं किंवा मॅथ्स रिझनिंग सॉल्व करणं तसं अवघडच जातं. कारण तो वही, पेन, पुस्तक काहीही घेत असतो आणि नुसतं घेतच नाही तर त्यातले पानं फाडण्यावर सुद्धा त्याचा जोर असतो. मुलीचा अभ्यास करताना सुद्धा तो तसंच करत असतो. त्यामुळे मग लिहिण्याचे जे काम आहेत ते मी अजिबात त्याच्यासोबत असताना करत नाही. मिस्टर आल्याच्या नंतर नोट्स काढणं, मग गणित बुद्धिमत्ता सोडवणं किंवा तो झोपल्याच्या नंतर करणं, हे मी प्रेफर करत असते. आणि मग त्यानंतर मी रात्रीची सर्व जेवण वगैरे आटोपल्यानंतर, स्वयंपाक वगैरे केल्यानंतर, भांडी वगैरे घासून झाल्याच्या नंतर मग मी पुन्हा एकदा रिझनिंग हा जो आपला विषय आहे त्याचे मिश्र प्रश्न जे आहेत ते सोडवायला घेतलेले होते. तर एकंदरीत माझं असा अभ्यास चालू आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा होता आजचा व्लॉग. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.